ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 5. मूलभूत विश्वास. सनातन धर्माला काही शतकांपर्यंत इस्लामचा प्रखर विरोध सहन करावा लागला. मुस्लिम राजवंशावरील राजनैतिक पराधीनतेने या समस्येला अधिकच गहन केलं. अल्लाहो अकबरचा घोष गगनाला जाऊन भिडला आणि त्याने द्रष्ट्यांनी युगांपासून पोषण केलेल्या भारतीय संस्कृतीच्या अस्तित्वालाच आव्हान दिलं. दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राला इतक्या काळापर्यंत आणि इतक्या घोरपणे भयग्रस्त राहावं लागलं नाही. परंतु या देशाच्या नित्य नूतन आणि सजीव धर्माने हे दिव्य पार केलं आणि आजसुद्धा सनातन धर्म पूर्वीप्रमाणे सबळ आणि संयुक्तिक आहे. तो कोणत्याही नवीन क्षेत्राचं कुठलंही आव्हान स्वीकारायला सक्षम आहे. काळाच्या संकेतांपासून हे सुस्पष्ट आहे की ही संस्कृती आजसुद्धा प्रभावशाली आणि सशक्त आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊन आपल्या रचनात्मक प्रभाव क्षेत्राचा विस्तार करायला ती तत्पर आहे. विस्तार हे जीवनाचं प्रतीक आहे, होय ना? भारतीय संस्कृतीमध्ये विवरण केलेली तत्त्व आणि पद्धती आणि त्यामधील सुस्थापित दृष्टिकोन आणि भावना आज केवळ या उपमहाद्वीपामध्ये सुप्त अवस्थेत नाहीत. आपल्याला आवडो वा नावडो, पण त्या अन्य प्रदेशांमध्ये सीमा पार करून स्थापित होतात. यातील मुख्य विचार, अत्यावश्यक दृष्टिकोन त्या लोकांच्या वाङ्मय साहित्यामध्ये प्रवेश करून त्यांच्या विचार प्रक्रिया व्याप्त करतात. काही प्रदेशात, काही लोकांमध्ये त्यांनी निर्विरोध प्रबल भूमिका पार पाडल्या आहेत. कारण विश्वशांती आणि समृद्धी यासाठी त्या अमूल्य आध्यात्मिक ज्ञानसंपदा प्रदान करत आहेत. हे योगदान अन्य कोणत्याही देशाच्या योगदानापेक्षा अधिक उन्नत करणारं आहे. ते अधिक आवश्यक, अधिक मूलभूत आणि अधिक मौल्यवान आहे. सर्व मानवजातीला हे तथ्य सुस्पष्ट होत आहे. या देशातील प्राचीन लोक अन्य समस्यांच्या परीक्षणाविरुद्ध नव्हते. अन्य लोकांप्रमाणे त्यांनी बाह्य प्रकृतीची रहस्य भेदण्याचे प्रयत्न केले आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून या अद्भुत देशाने या क्षेत्रात सुद्धा असे परिणाम प्राप्त केले जे अन्य देशातील लोकांच्या अतिप्रिय स्वप्नांपलीकडील आहेत. मानवाला वैश्विक अंतस्थ अव्यक्ताची जाणीव करून देणं हे शिक्षणाचं परमध्येय, उपदेशाचा सर्वोच्च उद्देश आहे. हे सत्य वेदांनी उच्च स्वरात उद्घोषिलं आहे. भारतीय ऋषीमुनींनी धैर्याने या साहसाला प्रारंभ केला. प्रकृतीचे नित्य परिवर्तनशील रूप, तिच्या कार्याचं प्रकटीकरण आणि लय हा विषय अभ्यासासाठी उत्तम असेलही. परंतु भारताच्या प्राचीन पुरुषांनी घोषित केलं की विश्वाला व्यापणारं अत्युत्तम तत्त्व, अपरिवर्तनशील, शाश्वत, अक्षय परिपूर्ण आनंदाचं दृश्य स्वरूप, अव्याज अक्षय शांतीचं निवासस्थान आणि वैयक्तिक जीवींचा अंतिम आश्रय असलेलं हे विज्ञान, ते सर्वोच्च ज्ञान आहे जे मानवाने प्राप्त केलं पाहिजे. भौतिक प्रकृतीचे नियमन करणाऱ्या तत्वांचं ज्ञान मनुष्याला अन्न आणि वस्त्र उपलब्ध करून देऊ शकतं. ते मनुष्याला या गोष्टी प्राप्त करण्याचे मार्ग आणि साधनं यांची शिकवण देतं. याची निष्पत्ती बलवानांकडून दुर्बलांचं शोषण करण्यात होते. जर भारतीयांनी आपली शक्ती बाह्य जगताच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी वळवली असती तर त्यांनी सहजपणे यावर अधिपत्य मिळवलं असतं. परंतु लवकरच भारतीयांनी जाणलं की हा शोध गौण असून आध्यात्मिक प्रयत्नांना प्राथमिक महत्त्व दिलं पाहिजे. बाह्य प्रकृतीच्या रहस्यांचा पाठपुरावा करणं हे भारतीयांचं खरं लक्षण नाही असं त्यांनी निश्चित केलं. या निर्णयाने देशाला गौरव प्रदान केला. अन्य जण या समस्येच्या काठापर्यंत सुद्धा पोचू शकले नाहीत. पुराणातील भक्त प्रल्हादाप्रमाणे भारतीय अग्निदिव्य पार करू शकले आहेत आणि युगांपासूनच्या यातनांपासून विनाक्षती बचाव करू शकले आहेत. पारमार्थिक दृष्टिकोन किंवा महत्त्वाकांक्षा नसलेल्या लोकांना भारतीय म्हणून मान्यता मिळाली नाही. विदेशातील अनेकांचा भारतीय राजनीती परायण आहेत असा विश्वास होता, पण तो निष्कर्ष भ्रामक होता. त्यांना असं वाटलं की अगदी थोडेच भारतीय अध्यात्मपरायण आहेत. परंतु भारताने पारमार्थिक जीवनमार्ग
हे प्रत्येक भारतीयाचं सर्वप्रथम आणि सर्वोच्च कर्तव्य आहे असा आग्रह धरला. आपलं हे कर्तव्य पार पाडल्यावर ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्यावेळी भारतीयांना आपली पारमार्थिक क्षमता स्थिर आणि दृढ करावी असं वाटलं. पूर्वीसुद्धा हेच घडत होतं. त्या काळी राष्ट्रीय ऐक्य म्हणजे प्रदेशात सर्व स्थानांवरील द्रष्ट्यांमध्ये विखुरलेल्या पारमार्थिक शक्ती आणि प्रेरणांचं एकीकरण आणि सायुज्य हे होतं. भारतामध्ये राष्ट्र याचा अर्थ एकाच गीतावर तालबद्ध होणाऱ्या आणि एकाच आध्यात्मिक आदेशाला समानतः स्पंदित होऊन संवाद साधणाऱ्या सर्व हृदयांचं एकत्रीकरण हा होता. या पंथाने विवरण केलेली मूलभूत सूत्र आकाशाएवढी विशाल आणि सृष्टी एवढी शाश्वत होती. या सूत्रांचे अनेक तरल मार्गाने स्पष्टीकरण केलं गेलं आणि त्यांची गहन आणि गंभीर चर्चा केली गेली. परंतु या सूत्रांना शोधून निर्धारित करणाऱ्या दृष्टिकोनाच्या विशालतेमुळेच हे अपरिहार्य होतं की त्याने प्रोत्साहित केलेल्या श्रद्धांच्या आधारावर अनेक पंथांचा उगम झाला. प्रवृत्ती आणि पद्धतींमध्ये भिन्नता असणं स्वाभाविक असतं आणि त्यांचा स्वीकार करायला पाहिजे. एकाच लोहावरणयुक्त कठोर पंथाची आवश्यकता नाही. एकाच सर्वोपरी पंथाला सुद्धा इथे स्थान नाही. भिन्न मार्गाच्या अनुयायांमधील संघर्ष कुठल्याही देशात शांती आणि समृद्धी आणू शकत नाही. पंथ स्वातंत्र्याशिवाय विश्वाची प्रगती होऊ शकणार नाही. भारताने शिकवलं की एक छोटा समुदाय विश्वाच्या अव्यय साधनांवर कधीही नियंत्रण करू शकणार नाही. समाजाने प्रभावीरित्या कार्यान्वित राहण्यासाठी समाजातील कार्य लोकांच्या वर्गांमध्ये विभागणं आणि समाजातील प्रत्येक वर्गाला साधारण जनहितामधील आपलं योगदान करण्याचं काम वाटून देणं आवश्यक आहे. यामुळे भिन्नता आणि पारस्परिक सद्भावाला संधी मिळते. आध्यात्मिक शक्ती आणि क्षमता यांच्या व्यावहारिक प्रयोगांसाठी भिन्नतांना मान्य केलं गेलं. म्हणून पक्षभेद आणि संघर्षाची आवश्यकता नाही. या भिन्नतासुद्धा कृत्रिम आहेत. त्या वास्तविकपणे सत्य नाहीत. एक मनोहारी रहस्यभाव आहे जो या भिन्नतांचं परीक्षण करून अनेकांना आधारभूत असलेल्या एकमेकाच्या दर्शनाचा मार्ग दाखवू शकेल. प्राचीन ग्रंथ हे सर्वोत्तम बहुमूल्य आविष्करण घोषित करतात. एकम सत विप्राः बहुधा वदंती. म्हणून प्रतिपादलं जाऊ शकतं की सर्व भारतीयांचा पंथ हा एक असा पंथ आहे जो अन्य सर्व पंथांचा आदर, स्वीकार आणि सन्मान करतो. ज्यावेळी आपण आपला विशिष्ट पंथ किंवा इतरांच्या पंथांसंबंधी पंथभेद आणि धर्मांधतेला हृदयात आश्रय देतो त्यावेळी त्या महान पूर्वजांचे वारस म्हणून आपण स्वतःवर कलंक लावत असतो. आपण परंपरागत वैदिक पंथाचे अनुयायी असू किंवा वेदांतिक विचाराच्या सध्य प्रचलित धारांना स्वीकारित असू, आपल्याला काही मूलभूत विश्वस्वीकृत सूत्र मनात बाळगली पाहिजेत. हिंदू नाम धारण केलेल्या सर्वांनी या सूत्रांवर विश्वास ठेवून आपलं जीवन त्यानुसार आकारित केलं पाहिजे. त्यांना अशी इच्छाशक्ती लाभो. यातील सर्वप्रथम सूत्र हे आहे: सर्वांनी एकाच दृष्टिकोनाशी निष्ठावान असावं किंवा सर्वांनी अन्य सर्व शक्य असलेल्या मतांना आणि विश्लेषणांना वगळून एकच स्पष्टीकरण किंवा भाष्य अनुसरावं किंवा जीवनमार्ग त्याच्या सर्व अनुषंगासहित कोणी एकाने किंवा एका समुदायाने अनुमोदित असला पाहिजे असा भारतीयांचा आग्रह नाही. भारतीय संस्कृतीने निश्चित केलं आहे की आध्यात्मिक विषयांमध्ये कोणावरही बलप्रयोग करणं हे घोर पाप आहे. यातील दुसरं सूत्र: वेदांनी सनातन वैश्विक धर्माची शिकवण दिली आहे. वैदिक म्हणून निर्देशिलेला हा पावन उपदेश सृष्टीशी समकालीन, अनादी अनंत आहे. सर्व आत्मिक जिज्ञासा आणि पंथ, शाखा, उपशाखा यांना यामध्येच पूर्णत्व आणि समाप्ती शोधायची आहे. वेदाभ्यास आणि वेदाचरण करणाऱ्यास हा निष्कर्ष टाळता येणार नाही. आध्यात्मिक प्रवृत्ती आणि आकांक्षा यामधील भिन्नतेच्या सर्व समस्यांवर स्वीकार्य समाधान आपल्या वैदिक मूलग्रंथात प्राप्त होऊ शकतील. प्रत्येकाला वेदांमधील कोणता भाग आदेशात्मक आहे यावर मतभिन्नता आहे. एखाद्या संप्रदायाचे अनुयायी अन्यांपेक्षा वेदांमधील काही भाग अधिक पवित्र आणि आदरणीय मानतील, तरीही सर्वजण वेदातील उपदेश आणि बोध यामधील सहभागी आणि बंधुजन आहेत.
आज आपल्याला उन्नत करणारे आणि लाभदायक जे सर्व आहे, पुण्यवान आणि पवित्र असं जे सर्व आहे, शुद्ध आणि उत्कर्षदायक जे सर्व आहे, ते सर्व या विस्मयकारी प्राचीन ग्रंथातून किंवा ग्रंथातर्फे प्राप्त झालेलं आहे. जोपर्यंत आपण हा विश्वास बाळगून आहोत आणि उच्चरवाने तो घोषित करत आहोत, तोपर्यंत निम्न महत्त्वांच्या विषयांसंबंधी क्षुद्र मतभेद काय कलह निर्माण करू शकतील. म्हणूनच आपल्याला हा बोध आणि ही तत्त्व घोषित केली पाहिजेत, जेणेकरून ती सर्व क्षितिजांच्या पार विस्तार पावतील. सूत्र 3. वेदांचा संबंध या विश्वाची निर्मिती करणाऱ्या, पोषण करणाऱ्या, कालक्रमानुसार ज्यामध्ये ते लय पावतं आणि पुनश्च ज्याच्या स्वरूपात ते हे अद्भुत विश्व म्हणून प्रगट होतं, त्या पुरुषोत्तमाशी, ईश्वराशी आहे आणि वेद त्याचंच गुणगान करतात. या ईश्वराचा स्वभाव आणि गुणविशेष यासंबंधी आपल्या विभिन्न श्रद्धा असू शकतील. एखादा त्याचे मानवी स्वभाव आणि गुण असलेला असं वर्णन करेल, तर दुसरा कोणी त्याला मानवी विशेषतांपासून मुक्त निराकार ईश्वर मानेल. यापैकी प्रत्येकाला वेदांमध्ये त्याच्या दृष्टिकोनाचं समर्थन करणाऱ्या घोषणा शोधून काढता येतील. हे सत्य आहे की जरी त्यांचे विचार भिन्न असले तरी त्यांचा ईश्वरावर किंवा देवावर विश्वास आहे. तात्पर्य असं की त्यांचा एका निस्संशय अत्युत्तम शाश्वत शक्तीमध्ये विश्वास आहे, जिच्यातून हे सर्व उगम पावलं आहे आणि या सर्वांना जिच्यामध्ये पुनश्च विलीन होणं आहे. हा विश्वास भारतीयाचं लक्षण आहे. ज्यांना हा विश्वास प्राप्त झालेला नाही त्यांचा भारतीय या नावावर अधिकार नाही. ते हिंदू म्हणून घ्यायला योग्य नाहीत. तुम्ही कोणत्या स्वभावाच्या आणि गुणांच्या ईश्वराची शिकवण देत आहात, हा प्रश्न आपल्यासाठी असंगत आहे. हे फार महत्त्वपूर्ण नाही. व्यक्तींमध्ये विभाजन करणाऱ्या भिन्न दृष्टिकोनांबद्दल आपला विवाद नको. ईश्वराचा स्वीकार आणि गौरव हे आपल्यासाठी पर्याप्त आहे. कारण जरी एक वर्णन आणि आलेख दुसऱ्यापेक्षा स्पष्ट आणि उत्तम असला तरी कुठलंही वर्णन आणि आलेख निकृष्ट असणार नाही. एक विवरण श्रेष्ठ असेल तर दुसरं श्रेष्ठतर असेल आणि तिसरं श्रेष्ठतम असेल. परंतु भारतीय आध्यात्मिक साहसाच्या प्रवासात कुठलंही वर्णन किंवा चित्र निकृष्ट आणि अस्वीकार्य घोषित केलं जाऊ शकत नाही. याच कारणास्तव मानवाला आकर्षित करणारे आणि प्रोत्साहित करणारे कोणतंही नाम आणि रूप हे पवित्र आणि संयुक्तिक मानून त्यांचं शिक्षण देणाऱ्यांना ईश्वर अनुग्रह प्रदान करतो. हा विश्वास अधिकाधिक विकसित होवो, कारण जेवढ्या अधिक दृढतेने हा अंगीकारला जाईल तेवढी अधिक आध्यात्मिक प्रगती होते. केवळ ही आकांक्षा ईश्वरासंबंधीच असणं आवश्यक आहे. सूत्र 4. आध्यात्मिक अन्वेषण आणि शोधासाठी आर्थिक संपन्नता ही पात्रता किंवा दारिद्र्य ही अपात्रता असू शकत नाही. भारतीय मातापित्यांनी हे सत्य आपल्या संततीपर्यंत पोचवणं आवश्यक आहे. या व्यापक भावनेबरोबर त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. विश्वाचा उगम काही सहस्र वर्षांपूर्वी झाला आणि भविष्यात त्यांचा अंतिम आणि कायमस्वरूपी विनाश होईल. हा अन्य देशातील लोकांचा विश्वास भारतीयांना स्वीकार नाही. विश्वाची उत्पत्ती शून्यतेमधून झाली हा सिद्धांत भारतीय स्वीकार करणार नाहीत. त्यांचा विश्वास आहे की विश्व किंवा भौतिक सृष्टी अनादी अनंत आहे आणि कालक्रमांच्या नियमानुसार स्थूल अवस्थेतून ती सूक्ष्म अवस्थेत लय पावेल आणि त्या अवस्थेत काही काळ राहून ज्या कारण अवस्थेतून तिचा उगम झाला त्या अवस्थेत ती पुनश्च माघार घेईल. ज्या एकमेवात ती लय पावते त्यातूनच ती सूक्ष्म आणि स्थूल प्रगटीकरणांच्या अवस्थातून क्रमशः बहुरूपाने विकसित होईल. जय साईराम.